नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन लागणार आहे. अत्यंत भयानक प्रॉब्लेम. दया कुछ तो गडबड आहे. अमेरिकेला काय मिळाल? बकवासगिरी आहे डोनाल्ड ट्रम्प. जगाला सगळ्यात मोठा धोका आहे त्या पाकिस्तानला जे आहे तुम्ही हल्ला करून त्या ठिकाणी दाखवा. डोनाल्ड ट्रम्प यांची 15 पॉईंटची डील नेमकी काय आहे? आपण भिकारी आहोत. सॉरी टू से. हॉर्मुझ समुद्रधुनी ती इतकी महत्वाची का आहे? $1 प्रति बॅरल एवढी जर आंतरराष्ट्रीय स्तरावर या पेट्रोलियम पदार्थांची किंमत वाढली तर भारताला एका वर्षामध्ये तब्बल $2 अब्ज एवढा जास्त खर्च इम्पोर्ट बिलमध्ये आयात करण्यासाठी त्या ठिकाणी लागतो. आपलं परावलंबित्व डिपेंडन्सी कशी आपल्याला कमी करता येईल, कसं आपण या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत बनू, हे करणं भारताला अत्यंत आवश्यक आहे. की युद्ध केव्हा थांबेल? नमस्कार मंडळी, आपल्याला माहीतच आहे इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर तो होतच आहे. तर आपल्या देशावर याचा काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे रिटायर्ड कर्नल सतीश ढगे सर. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. जय हिंद सर, स्वागत आहे आपलं मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये. सर, माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की युद्ध इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये चालू आहे, तर हल्ले मिडल ईस्टमध्ये का होतात? नमस्कार, जय हिंद. पहिलाच तुमचा प्रश्न त्या ठिकाणी भांडण आहे, संघर्ष आहे इस्रायल आणि इराणच्या यांच्यामध्ये किंवा अमेरिका आणि इराणमध्ये. मग हे सगळं चालू असताना मुख्य इराणचा फोकस हा मुख्यतः जे अरब राष्ट्र आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी काय, हा तुमचा मूळ प्रश्न आहे आणि अत्यंत चांगला प्रश्न त्या ठिकाणी. मुळातच इराणचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट, आमचा शत्रू अमेरिका हा आमच्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. मग इराणला जर अमेरिकेवर हल्ला करायचा असेल तर तेवढ्या लांबचा पल्ला असणारे ICBM, इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, किंवा ज्याला आपण म्हणू आंतरखंडीय क्षेपणास्त्र, ती आंतरखंडीय क्षेपणास्त्र त्यांच्याकडे नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग आता अमेरिकेला जर झटका बसवायचा असेल, त्यांना नुकसान करायचं असेल, तर अमेरिकेच्या प्रॉपर्टीज किंवा अमेरिकेची गुंतवणूक किंवा अमेरिकेचं मर्मस्थान ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हल्ला केला की अमेरिकेला नुकसान पोहोचेल, हे साधं गणित आहे. मग इराणनं पाहिलेलं आहे की अमेरिका धार्जिनं घेणारं त्यांच्या आसपासची कुठली कुठली राष्ट्र आहेत. मग त्यांना आढळलं की ही जी अरब राष्ट्र आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहे, बहारीन त्या ठिकाणी असेल, जॉर्डन असेल, कुवेत असेल, या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेची गुंतवणूक आहे, अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अमेरिकेची मिलिटरी बेसेस, लष्करी तळं त्या ठिकाणी आहेत. म्हणून त्यांच्या सीमा म्हणजे इराणच्या सीमा ज्यांच्याची सटीक आहेत, जवळ आहेत, अशा प्रकारच्या अरब राष्ट्रांवर जबरदस्त हल्ले करण्याचा प्रयत्न ते करतायत, ज्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या मर्मस्थानावर त्या ठिकाणी हल्ला करता येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता जर खरोखरच आपण कन्सिडर केलं तर अमेरिका आणि इस्रायलच्या सामरिक शक्तीपुढे, लष्करी सामर्थ्यापुढे एकटा इराण तर काही टिकू शकणार नाही. कारण जे आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डेव्हिड गोलियत वॉर, एवढं प्रचंड जगातली नंबर 1 ची महाशक्ती म्हणजे अमेरिका, आणि त्याच्यासमोर कंपॅरेटिव्हली शस्त्रास्त्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर इराण टिकणार नाही, हे खरं आहे. पण इराणला जर त्यांना त्या ठिकाणी लढा द्यायचा असेल तर मग इथे येतं असिमेट्रिक वॉरफेअर. असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजे काय? जशाच तसं नाही. तुम्ही एक बॉम्ब टाकला तर आम्ही सुद्धा जे आहे तेवढ्याच पल्ल्याचा बॉम्ब तुमच्यावर आम्ही टाकू शकत नाही. मग आम्ही काय करणार? असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजे असं काही करणार की ज्याच्या माध्यमातून हे युद्ध आम्हाला दीर्घकाळ त्या ठिकाणी खेचता येईल, ज्याच्या माध्यमातून आम्हाला कमी खर्च करावा लागेल पण आमच्याशी मुकाबला करण्यासाठी तुम्हाला प्रचंड खर्च करावा लागेल. म्हणूनच ज्याला आपण म्हणतो लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर. $20,000 एक ड्रोन इराण त्या ठिकाणी बनवतो. ते जे आहे अमेरिकेच्या लष्करी तळाच्या माध्यमातून त्या दिशेनं तो भिरकावतो, फायर करतो आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, $2 मिलियन, $20 दशलक्ष त्याला त्या ठिकाणी खर्च करावे लागतात. म्हणजे ऑलमोस्ट एकास 100, एकास 200 या पटीमध्ये जे आहे अमेरिकेला याचा फटका त्या ठिकाणी बसतोय. तिसरी महत्वाची गोष्ट, जर सगळ्या जगाचं लक्ष याकडे केंद्रित करायचं असेल आणि एक प्रकारे अमेरिकेवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करायचा असेल तर काय करावं लागेल? वेगवेगळ्या देशांची जे लोक आहेत त्यांच्याशी संबंधित काही ॲक्टिव्हिटी करावी लागेल. मग आपण जर पाहिलं तर UAE मधलं दुबई असेल, रियाद असेल, अबुधाबी असेल, हे इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे जे आहेत जगामधल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत आंतरराष्ट्रीय टुरिस्ट यांचा त्या ठिकाणी भरणा असतो. त्याचबरोबर दुबई हे इंटरनॅशनल हब आहे, बिझनेस हब आहे. मग इथे वेगवेगळ्या देशांचे लोक त्या ठिकाणी असतात. म्हणूनच इराणनं दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा बुर्ज खलिफाशी रिलेटेड त्यांचं हॉटेल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यावर हल्ला करण्याचा सपाटा लावला
जेणेकरून जगभरातली जी राष्ट्र आहेत, आपल्या देशातल्या नागरिकांवरच हल्ला होतोय हे पाहून जगभरातली राष्ट्र ही अमेरिकेशी अप्रत्यक्षरित्या चर्चा करतील, त्यांच्यावर दबाव टाकतील की तुम्ही आक्रमकता कमी करा, आणि कुठेतरी यातूनच इराणवर विरुद्धची अमेरिकेची आक्रमकता कमी होईल. या सगळ्या गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर हीच अरब राष्ट्र जी आहेत त्यांनी इराणचा पाठिंबा देण्याच्या ऐवजी या मुस्लिम राष्ट्रांनी अमेरिकेचा पाठिंबा दिला. हीच अरब राष्ट्र आहेत ज्यामध्ये इंटरनॅशनल बिझनेस हब असल्यामुळे, इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे तिथे हल्ला केला तर ऑटोमॅटिकली जगाचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जाईल. हीच अरब राष्ट्र आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेची मिलिटरी बेसेस आहेत, म्हणून या अरब राष्ट्रांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इराण आपल्या हल्ल्याच्या माध्यमातून करतो. या सगळ्या याच्यात अमेरिकाला काय मिळालं? आता पुन्हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे खरं जर पाहिलं तिथलं गणित जर आपण पाहिलं पश्चिम आशियामधला, तर दोन महत्त्वाचे प्लेयर आहेत. एक आहे इराण आणि दुसरा महत्त्वाचा प्लेयर आहे इस्रायल. थोडंसं इतिहासामध्ये डोकावलं तर इस्रायल आणि इराण यांचं कधीही त्या ठिकाणी पटत नाही. इस्रायलचं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला, मी म्हणेल की 1948 पासून आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर हे जे आहेत मुस्लिम अरब राष्ट्रांनी वेढलेलं असं राष्ट्र, आणि वेळोवेळी त्यांचे युद्ध झालेले आहेत या अरब राष्ट्रांविरुद्ध. प्रत्येक युद्धामध्ये इस्रायल त्या ठिकाणी जिंकलेलं आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही छोटासा देश, आम्हाला जर या पश्चिम आशियामध्ये जर जगायचं असेल तर त्यासाठी आम्हाला आक्रमक राहावंच लागेल, म्हणून तो इराण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतो. दुसऱ्या बाजूला इराणचं म्हणणं असं त्या ठिकाणी आहे की या पश्चिम आशियामध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर त्या ठिकाणी इस्रायलचा आम्हाला खूप मोठा धोका आहे, म्हणून इस्रायलला नामोहरम करणं आमच्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच इराण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना, ज्यामध्ये हिजबुल्ला सारखी संघटना असेल लेबननमधली, हुती सारखी संघटना असेल येमेनमधली, किंवा हमास सारखी संघटना असतील पॅलेस्टाईनमधली, याला एक प्रकारे पाठिंबा देतो, शस्त्रास्त्र देतो, तिथल्या लोकांना जे आहे ट्रेनिंग देतो, आणि या 3Hच्या माध्यमातून त्याचबरोबर इराणच्या माध्यमातून तो इस्रायल विरुद्ध कारवाया करतो. म्हणजे प्रथम दर्शनी जर पाहिलं तर हे भांडण कोणामध्ये असायला पाहिजे, इस्रायल आणि इराण, ते एक दुसऱ्याविषयी भांडणं, ते आपण समजू शकतो. इथे अमेरिका आलाच कुठे? पॉईंट नंबर 1, अमेरिकेचा जिगर म्हणजे जिगरी मित्र तो म्हणजे इस्रायल. मग इस्रायल सोबतची त्याची युती त्याला कुठेतरी जे आहे या युद्धामध्ये ओढून घेते. पण हे इतकं साधं सोपं गणित नाहीये. फक्त इस्रायल आहे म्हणून अमेरिका जो आहे हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका हा इराण विरुद्ध त्या ठिकाणी लढणार नाही. खरं कारण जे आहे तिथे अर्थकारण आहे, तेलाचं अर्थकारण आहे. पश्चिम आशियामध्ये जर आपण पाहिलं प्रचंड प्रमाणामध्ये तेलाचे साठे, आणि आपल्याला माहिती आहे की साधारणतः जगभरामध्ये जो तेलाचा पुरवठा होतो त्याच्या ऑलमोस्ट 1/5 ते 1/4, 20 ते 25% तेलाचा साठा हा या पश्चिम आशियाई देशांमधूनच त्या ठिकाणी जातो. मग जगामध्ये तेलाचं आणि तेलाच्या संबंधितल्या अर्थकारणाचं महत्त्व ओळखून अमेरिकेला पश्चिम आशियामध्ये आपलं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं. मग जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर या अरब राष्ट्रांसोबत जे आहेत अमेरिकेचे चांगले संबंध आहेत, इस्रायल सोबत सुद्धा चांगले आहेत. मग पश्चिम आशियामधल्या वर्चस्वाला कुठेतरी छेद देणारा, अमेरिकेच्या वर्चस्वाला छेद देणारा प्लेयर कोण? तो म्हणजे इराण. म्हणून इराणचं वर्चस्व कमी करायचं असेल तर इस्रायलला पाठिंबा द्यावा लागेल, इस्रायल आणि अमेरिका एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध त्यांना लढावं लागेल. म्हणून अमेरिका या पश्चिम आशियामधल्या तेलाच्या अर्थकारणामुळे तिथे जे आहे त्या ठिकाणी उडी मारतायत. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा महत्वाचा मुद्दा, मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एक प्रकारे अमेरिकेची दादागिरी आहे की आम्ही जे म्हणतो तेच त्या ठिकाणी झालं पाहिजे. व्हेनेझुएलामध्ये अरे एका राष्ट्राचा तो राष्ट्रप्रमुख आहे, त्या लोकांना त्या ठिकाणी डिसाईड करू द्या ना. त्यांनी स्वतःहूनच डिसाईड केलं, त्या व्हेनेझुएलामध्ये घुसला, त्या निकोलस मदुरोचं अपहरण त्या ठिकाणी केलं आणि म्हटलं की नाही तो जो आहे ड्रग किंग होता, ड्रग लॉर्ड त्या ठिकाणी होता, आणि स्वतःच्याच मर्जीची तिथली डेल्सी नावाची जी तिथली उपराष्ट्रपती होती तिला जे आहे आता तिथलं राष्ट्राध्यक्ष केलं. मग अशा प्रकारे जर व्हेनेझुएलामध्ये यश आलं तर इराणमध्ये सुद्धा आपण असंच करू शकू असा त्यांचा जो आहे अति आत्मविश्वास असेल. म्हणून ही अमेरिकेची दादागिरी आहे आणि स्वतः जे आहे त्यानं अशा प्रकारे इराण विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, आता ही काही कारणं आपण त्या ठिकाणी पाहिली. यामधले जे आहेत आणखीन बारकावे आपण पाहिले तर चीनच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रकार त्या ठिकाणी त्याच्यात असेल. पण अल्टिमेटली यामध्ये जे आहे अर्थकारण हे महत्वाचं आहे. पण आता फक्त मी अर्थकारण म्हटलं, मी अमेरिका आहे आणि मी म्हटलं की बाबा या सगळ्या ज्या आहेत अर्थकारणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, वर्चस्वाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी हल्ला करतोय तर जग जे आहे ते सगळं अमेरिकेच्या विरुद्ध जाईल. म्हणून अमेरिकेला खायचे दात वेगळे दाखवावे लागतील आणि खरे दात जे आहेत ते वेगळे दाखवावे लागतील. म्हणून त्याचे खरे दात जे आहेत जे मी आता सांगितलं ते अर्थकारणाशी रिलेटेड. मग बाहेरच्या जगाला काय दाखवायचं? बाहेरच्या जगाला दाखवायचं की बघा आम्ही जे आहे इराण विरुद्ध का हल्ला केला, यासाठी हल्ला केला कारण इराण जे आहे ते दहशतवादी राष्ट्र आहे, न्यूक्लिअर मिसाईल्स बनवता येते,
हळूहळू जे आहे युरॅनियम सारखं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल त्याचं संवर्धन करतंय, त्याला प्युरिफाय करतंय आणि आता ऑलरेडी अशा स्टेजपर्यंत पोहोचलेलं आहे की काही आठवड्यामध्येच ते न्यूक्लिअर मिसाईल्स बनवतील. आणि असे जर न्यूक्लिअर मिसाईल्स बनवले तर त्याचा जो आहे जगाला किती मोठा धोका आहे. इस्रायलला धोका आहे, आम्ही अमेरिका आहोत, आम्हाला धोका आहे, संपूर्ण जगालाच धोका आहे. म्हणून हा जगाला धोका टाळण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आम्ही जे आहे इराणला हे न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून परावृत्त करू इच्छितो. म्हणून जे आहे आम्ही जगाच्या भल्यासाठी याचा हल्ला केलेला आहे. म्हणजे हा जो आहे हा शब्द वापरू नये, पण बकवासगिरी आहे डोनाल्ड ट्रम्पची, ज्या प्रकारे ते प्रोजेक्ट करतायत. एवढीच तुम्हाला जर जगाची काळजी त्या ठिकाणी असली असती, ज्याच्याकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत त्या नॉर्थ कोरिया विरुद्ध हल्ला करून दाखवा बरं. ज्याच्याकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत आणि तो जगाला सगळ्यात मोठा धोका आहे त्या पाकिस्तानला जे आहे तुम्ही हल्ला करून त्या ठिकाणी दाखवा बरं. तिथे मात्र डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करणार नाही, पण फक्त आम्हाला वाटलं ते न्यूक्लिअर मिसाईल्स बनवतील म्हणून जे आहे अशा प्रकारचं कारण देऊन त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी हल्ला केला. पण मी थोडक्यात जसं सांगितलं, अल्टिमेटली अर्थकारण, तेलाची संबंधित अर्थकारण, पश्चिम आशियामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठीची लढाई, यासाठी जे आहे डोनाल्ड ट्रम्पने ही दादागिरी त्या ठिकाणी केलेली. पण सर त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची 15 पॉईंटची डील नेमकी काय आहे ती? बघा आता काय झालेलं आहे, ऑलमोस्ट 1 महिना होतोय या युद्धाला. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाचे जे आहेत काही, ज्याला आपण म्हणू की काही आडाखे होते, त्यांना वाटलं की इतका जबरदस्त हल्ला आपण त्या ठिकाणी केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी त्याचा खात्मा आपण केला. 50हून अधिक IRGCचे कमांडर्स त्यांचा खात्मा केला आणि पहिल्या काही तासातच झालं, पहिल्या दिवसातच झालं. पहिल्या 1, 2, 3 दिवसामध्येच असा जबरदस्त हल्ला केल्यानंतर हे इराणचं सगळं प्रशासन जे आहे ते पत्त्याप्रमाणे कोसळेल असं जे आहे अमेरिकेला त्या ठिकाणी वाटलं. पण असं तर काही झालं नाही. त्या ठिकाणची जी एकूणच राजशाही धर्माधिष्ठित राजसत्ता जी होती, म्हणजे आयातुल्ला अली खामेनी होता, त्याला मारल्यानंतर सुद्धा जे आहे एका आठवड्याच्या आतच त्याचा वारसदार त्या ठिकाणी आला. बरं, एवढंच नाही, ऑटोमॅटिकली ज्याला आपण म्हणतो सेकंड रंग लिडरशिप, म्हणजे त्यांची सर्वोच्च नेत्यांची फळी, लष्करी नेतृत्वाची फळी जेव्हा कापल्या गेली, ऑटोमॅटिकली जे आहे दुसरं नेतृत्व त्यामधून उभा राहिलं आणि अत्यंत चिवटपणे ऑलमोस्ट मागच्या 1 महिन्यामध्ये इराणनं त्यांना जे आहे एक प्रकारे असा प्रतिकार केला, त्यांच्याशी लढाई त्या ठिकाणी लढली, असिमेट्रिक वॉरफेअर. अमेरिकेला जे आहे असं वाटलंच नाही की जे आहे ऑलमोस्ट 1 महिन्यापर्यंत हे युद्ध त्या ठिकाणी चालेल. पण आता अमेरिकेला माहिती आहे की या युद्धामधून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडावं लागेल. जर लवकरात लवकर बाहेर पडलो नाही तर ज्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाई वाढतीये, ज्या प्रकारे जे आहे अमेरिकेमध्ये सुद्धा लोकांचा विरोध या इराण युद्धाशी संबंधित डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात त्या ठिकाणी वाढत जातोय आणि जसं हे सगळं गणित कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलं तर डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे एक्झिट स्ट्रॅटेजी, यातून बाहेर निघायचं. बरं, बाहेर तर निघायचंय हे सांगून तर बाहेर त्या ठिकाणी निघता येणार नाही की बाबा आम्ही युद्ध केलं आणि आम्हाला वाटलं की जे आहे तिथे सत्तांतर आम्हाला करायचं होतं, ही धर्माधिष्ठित राजसत्ता हटवायची होती आणि त्या ठिकाणी आमच्या मर्जीतलं सरकार त्या ठिकाणी बसवायचं होतं. आता हे तर आम्हाला काही साध्य करता आलं नाही, पण आम्ही थोडी सांगणार आहे की हे आम्हाला साध्य करता आलं नाही म्हणून जे आहे आम्ही अर्धवट सोडून हे युद्ध त्या ठिकाणी जाईल. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प असं प्रोजेक्ट करतोय की हे युद्ध आम्हीच त्या ठिकाणी जिंकलेलो आहे, आम्हीच हे युद्ध जिंकलेलो आहे आणि आम्ही आमच्या अटी शर्तींवर इराणला या ठिकाणी भाग पाडलेलं आहे की त्यांनी या ठिकाणी माघार घ्यावी. मग हे दाखवण्यासाठी की आमच्या अटी शर्तींवर कसं हे युद्ध आम्ही त्या ठिकाणी थांबवलं, इथे जो आहे त्यांचा 15 पॉईंट प्लॅन येतोय. मग या 15 मुद्द्यांमध्ये महत्त्वाचे काय मुद्दे आहेत? त्यांचं म्हणणं असं आहे की बघा आम्ही युद्ध कशासाठी केलं होतं, इराणची जी आहे नांगी ठेचण्यासाठी, त्याचं लष्करी सामर्थ्य कमी करण्यासाठी. मग या 15 मुद्द्यांमध्ये आहे की इराणनं न्यूक्लिअर मिसाईल्स बनवू नये. बाय द वे, हे युद्ध करण्याच्या अगोदर जी चर्चा सुरू होती, इराण पहिलेच म्हणत होता की बाबा आम्हाला न्यूक्लिअर मिसाईल्स बनवायचे नाहीत, पण आता अमेरिका प्रोजेक्ट करेल की नाही आम्ही त्यांना न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून जे आहे परावृत्त केलं. जबरदस्त त्यांनी हल्ले केले अमेरिकेनं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इराणच्या मिसाईल लॉन्चिंग साईटचं आणि त्यांच्या लष्कराचं नुकसान झालं. मग आम्ही जे आहे त्यांना मिसाईल केपेबल, एक प्रकारे जे आहे क्षेपणास्त्राची क्षमता जी आहे ती त्यांची आम्ही त्या ठिकाणी कमी केलेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे त्यांनी ओपन ठेवावी, अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याच्यात निर्णय घेतलेला आहे. पुढचं जे आहे साधारणतः 1 महिना एक प्रकारे युद्धबंदी असावी, अशा प्रकारचं प्रपोजल त्या ठिकाणी त्याच्यात आहे. म्हणजे ओव्हरऑल असा दाखवण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा प्रयत्न आहे की लष्करी सामर्थ्य पूर्णतः मोडून आम्ही काढलं, होर्मुझची सामुद्रधुनी आहे ती आम्ही त्या ठिकाणी ओपन त्याच्यात केली आणि एकूणच जे आहे आता इराण जगाला खतरा राहणार नाही, अशा प्रकारच्या टर्म्स कंडिशन्स आम्ही टाकल्या आणि त्याच्या आधारावर त्यांना जे आहे हे युद्ध थांबण्यासाठी आम्ही भाग पाडलं. आणि जर याच्या बदलामध्ये जे आहे इराण विरुद्धचे जे आर्थिक निर्बंध आम्ही लावलेले आहेत ते काहीसे सैल करू, अशा सुद्धा कंडिशन त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आणि
हे असे 15 कंडिशन्स किंवा 15 अटी शर्तीच्या माध्यमातून आम्ही हे युद्ध थांबवलं असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करतोय. इराण या अटी शर्ती ज्या आहेत मानायला त्या ठिकाणी तयार नाही, पण मला वाटतं दीर्घकाळामध्ये चर्चा झाली तर त्यातल्या काही अटी शर्ती मानल्या जातील आणि कुठेतरी हा जो पॉज आहे, हा जो स्वल्पविराम आहे, हा दीर्घकाळासाठी त्या ठिकाणी जाईल अशी सुद्धा शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. ट्रम्प म्हणतात की इराणमध्ये रिजिम चेंज झाली आहे, ते खरंच झालेली आहे का? कुठे झालीच नाही ना. म्हणजे मुळात जर पाहिलं, बघा याला थोडासा मी जो आहे मागचा संदर्भ तुम्हाला देतो. जून 2025 मध्ये काय झालं? हाच अमेरिका होता, हाच इस्रायल होता ज्याने इराणच्या विरुद्ध हल्ले केले. 12 दिवसाचं ते युद्ध होतं. मग त्या 12 दिवसाच्या युद्धामध्ये अमेरिकेनं काय केलं? जबरदस्त हल्ले केले त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर, इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ले केले. त्याच वेळेस कुठेतरी अमेरिकेचा डाव होता की तिथे सत्तांतर घडवून आणावं. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली होती आणि मग इस्लामिक क्रांती झाल्यानंतर काय झालं? अमेरिकेच्या विरोधातलं सरकार, थोडक्यात हा अयातुल्ला अली खामेनी 1989 पर्यंत आला, 89 पासून आला आणि त्याच्या अगोदर 1979 पासून दुसरा अयातुल्ला जो खोमेनी होता तो त्या ठिकाणी होता. म्हणजे 1979च्या अगोदर इराणमध्ये अमेरिकेला सपोर्ट करणारं असं सरकार होतं. 1979 मध्ये ही इस्लामिक क्रांती झाली आणि अमेरिकेच्या विरोधातलं सरकार आलं. आता याला काय करायचंय डोनाल्ड ट्रम्पला? असा काही खेळ खेळायचा आहे की पुन्हा एकदा इराणमध्ये जे आहे आपल्याला सपोर्टिंग करणारं सरकार त्या ठिकाणी असावं. मग सपोर्टिंग करणारं सरकार म्हणजे काय? ही धर्माधिष्ठित राजसत्ता पद्धती, थोडक्यात हा अयातुल्ला जो आहे, थोडक्यात ही मुस्लिम धर्मगुरूंची जी पद्धत आहे तीच पद्धत त्याला मोडून काढायची. मग त्या जून 2025 मध्ये सुद्धा त्याचा असा इरादा होता की असे हल्ले केल्यानंतर जे आहे तिथली सगळी सिस्टम त्या ठिकाणी चेंज होईल. तसं तर काही झालं नाही. मग डिसेंबर 2025 पासून काय झालं? डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 इराणमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं व्हायला लागली लोकांमध्ये. आणि ही आंदोलनं कशाशी संबंधित होती? तिथलं जे सरकार आहे, थोडक्यात अयातुल्ला अली खामेनी, त्याच्यातर्फे ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेचे बुरे हाल होत आहेत, तिथे महागाई वाढतीये, लोक बेरोजगार होत आहेत, तिथल्या महिलांवर जे आहेत एक प्रकारे अन्याय होतोय, हे सगळ्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी होतात त्याच्या विरुद्ध ते लोक आंदोलन करू लागले. मग अमेरिकेला वाटलं की आता ही जी आहे योग्य संधी आहे, आपण या लोकांना जर थोडीशी फूस लावली आणि प्लस याच वेळेस जर आपण हल्ले त्या ठिकाणी केले तर काय होईल? हे हल्ले केल्यानंतर या अयातुल्ला अली खामेनी आणि IRGCच्या कमांडर्सचा आपण खात्मा करू आणि ऑटोमॅटिकली मग तिथले लोक जे आंदोलन करतायत ते स्वतःच आंदोलन करून हे सगळं सरकार आपल्या हातामध्ये घेतील आणि ऑटोमॅटिकली तिथे अमेरिकन धार्जिनं सरकार त्या ठिकाणी येईल. हल्ले तर त्याने त्या ठिकाणी केले, त्यामध्ये जे आहे मिलिटरी केपेबिलिटीज वाईज इराणला जे आहे प्रचंड फटका त्यामध्ये बसला, त्याविषयी काही डाऊटच नाही. मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचे हासिल झाले, पण पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हे हल्ले ज्याच्यासाठी केले होते सत्तांतर घडवून आणण्यासाठी, अयातुल्ला अली खामेनी नंतर ही सगळी धर्माधिष्ठित राजसत्ता पद्धती आहे ती त्या ठिकाणी जावी, अगोदरची राजशाही पद्धत यावी किंवा तिथे लोकशाही पद्धतीनं निवडणुका होऊन नवीन सरकार यावं, हे तर काही झालंच नाही. एकाच आठवड्याच्या आत तिथे आपल्याला माहिती आहे की अयातुल्ला अली खामेनीचा मुलगा सध्याचा अयातुल्ला मोज्तबा खामेनी हा तिथला जो आहे एक प्रकारे प्रमुख बनला. म्हणजे ती धर्माधिष्ठित राजसत्ता पद्धती तशीच कंटिन्यू आहे, सत्तांतर काही होत नाही. IRGC मजबूतपणे हार्डलाईनर आहेत, IRGC मजबूतपणे त्या सगळ्या सिस्टमला कंट्रोल त्या ठिकाणी करतायत. आता अमेरिकेलाही कळून चुकलं बाबा फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून हे काही होणं शक्य नाही, म्हणून आम्ही म्हणजे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह, राजकीय उद्दिष्ट जरी हासिल करता आलं नाही तरी सुद्धा मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्ही हासिल केले, आम्ही जिंकलो असं सांगून कुठेतरी या युद्धातून बाहेर पडण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्पचा राहिलेला आहे. तुमचा मूळ प्रश्न तिथे सत्तांतर झालं का, त्याचं उत्तर बिलकुल नाहीये, सत्तांतर झालंच नाही. ऑन द कॉन्ट्ररी अजून सुद्धा हार्ड लाईनर धर्माधिष्ठित राजसत्ता मजबूतपणे जी आहे तिथे उभी आहे. तर ह्या सगळ्यामधून भारताने काय शिकायला पाहिजे? पुन्हा छान प्रश्न. आपल्यापासून काही हजार किलोमीटर दूर हे पश्चिम आशियामधलं सगळं युद्ध त्या ठिकाणी चालू आहे. मग याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तर तो भारताला त्या ठिकाणी बसतोय. का? कारण भारत जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वायू त्याचबरोबर पेट्रोलियम पदार्थांचं आयात हे याच पश्चिम आशियामधून त्या ठिकाणी करतो. मग भारतानं काय शिकावं? बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. माझ्या मते एक सेपरेट आपल्याला त्याच्याशी रिलेटेड एपिसोड करता येईल, चर्चा करता येईल, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगतो. पहिली गोष्ट, या युद्धामध्ये इतका मोठा अमेरिका होता आणि त्याच्यासमोर मिलिटरी केपेबिलिटी वाईज लहान इराण होता, पण तरी सुद्धा इराण मागच्या 1 महिन्यामध्ये ऑलमोस्ट या अमेरिकेला पुरून उरला असं जर आपण म्हटलं तर ते त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. झुंजवत त्याने त्या ठिकाणी ठेवलं. कशा प्रकारे झुंजवत ठेवलं? इथे येतो असिमेट्रिक वॉरफेअर. म्हणजेच काय? जसं उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं, लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर.
म्हणजे अत्यंत कमी किमतीचे तुमच्याजवळ जर ड्रोन्स असतील, अनमॅन्ड एरियल व्हेकल, तिथे पायलट बिलट काही नसतो, अशा प्रकारचे ड्रोन जर तुम्ही दुश्मनाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी धाडले, 100 पैकी जे आहे 95 जे ड्रोन्स आहेत ते दुश्मनाने पाडले जरी, आणि त्यापैकी 5 पैकी मी म्हणतो एक जरी ड्रोन योग्य ठिकाणी त्यानं हिट केलं, महत्वाच्या तेल विहिरीवर हिट केलं, महत्वाच्या गव्हर्नमेंट बिल्डिंगवर हिट केलं, महत्वाच्या लष्करी बेसवर त्या ठिकाणी हिट केलं, तरी सुद्धा तुमचा पर्पज साध्य होतो. म्हणजे भविष्यामधली जी युद्ध असणार आहेत ही ड्रोन वॉरफेअर असणार आहेत. भारतानं स्वदेशी निर्मित मोठ्या प्रमाणामध्ये या ड्रोनची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर अँटी ड्रोन वॉरफेअर, इव्हन आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा पाहिलं किती मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज मेड ड्रोन्सचा वापर हा पाकिस्ताननं केला होता. म्हणून भविष्याच्या ड्रोन वॉरफेअरसाठी, भविष्याच्या अँटी ड्रोन वॉरफेअरसाठी, भविष्याच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी भारतानं तयार राहण्याची गरज आहे. नंबर 1. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, खरं म्हटलं तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होतो, पण सगळ्यात जास्त फटका भारताला बसतोय. का? सॉरी, मी काही टफ वर्ड या ठिकाणी यूज करतोय. ते यामुळे त्या ठिकाणी भारतावर सगळ्यात जास्त परिणाम पडतोय, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम पडतोय, कारण आपण भिकारी आहोत. सॉरी टू से, आपण भिकारी आहोत यासाठी म्हणतोय की आपल्या देशाची जी ऊर्जेची गरज आहे, जी LPGची गरज आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जी LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस जो खतं बनवण्यासाठी त्या ठिकाणी लागतो, जे पेट्रोलियम पदार्थ आहेत, पेट्रोल आहे, डिझेल आहे, आपली ही जी ऊर्जेची गरज आहे, आपल्या एकूण ऊर्जेच्या गरजेच्या 88% गरज, म्हणजे 100 लिटरची जर गरज असेल तर 88 लिटर हे आपल्याला जगभरामध्ये हात पसरून भीक मागून म्हणजे एक्झॅक्टली भीक मागून नाही, त्याच्या बदल्यामध्ये जे आहे आपल्याला आपल्या परकीय गंगाजळीमधल्या फॉरेन एक्सचेंज मधले डॉलर्स खर्च करावे लागतात. त्यावेळेस कुठे आपल्याला ते 88 लिटर मिळतं. म्हणजे आपली डिपेंडन्सी, आपलं परावलंबित्व, 88% एनर्जी सिक्युरिटीसाठीचं परावलंबित्व हे दुसऱ्यावर आहे. म्हणून पश्चिम आशियामधलं जर असं युद्ध होत असेल जिथून 50% आपल्या ऑइलचं इम्पोर्ट त्या ठिकाणी होतं, तर आपलं परावलंबित्व तिथे असल्यामुळेच आपले बुरे हाल त्या ठिकाणी होतात. $1 प्रति बॅरल एवढी जर आंतरराष्ट्रीय स्तरावर या पेट्रोलियम पदार्थांची किंमत वाढली तर भारताला एका वर्षामध्ये तब्बल $2 अब्ज एवढा जास्त खर्च इम्पोर्ट बिलमध्ये आयात करण्यासाठी त्या ठिकाणी लागतो. मग धडा काय शिकावा? धडा हा शिकावा की भविष्यामध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतील, म्हणून लवकरात लवकर आपलं हे परावलंबित्व, लवकरात लवकर एनर्जी सिक्युरिटीशी संबंधित, डिफेन्स वगैरे 2 मिनिटासाठी सगळं बाजूला राहू द्या, एनर्जी सिक्युरिटीशी संबंधित, पेट्रोलियम पदार्थांशी संबंधित, वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा स्रोताशी संबंधित हे आपलं परावलंबित्व, डिपेंडन्सी कशी आपल्याला कमी करता येईल, कसं आपण या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत बनू, हे करणं भारताला अत्यंत आवश्यक आहे. मग इथे येतो हायड्रोजन गॅस, इथे येते सौर ऊर्जा, इथे येते समुद्राच्या लाटांपासून बनणारी ऊर्जा, इथे येतात वेगवेगळ्या प्रकारचे नवीन एनर्जीशी रिलेटेड सोर्सेस, इथे येते डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे काय? फक्त पश्चिम आशियावर मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी रशिया असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, अशा वेगवेगळ्या देशांकडून तुम्हाला जे आहेत हे सगळे सोर्सेस, एनर्जी सोर्सेस त्या ठिकाणी घ्यावे लागतील. तर खूप काही लेसन्स शिकण्यासारखे, पण इन नटशेल मी जरूर म्हणेल की आत्मनिर्भर भारत, ऊर्जा सुरक्षिततेविषयी, भविष्यातलं ड्रोन वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याच्याविषयीची तुमची त्या ठिकाणी जी आहे तयारी, आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या मते वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसपासून आपण वेगवेगळ्या देशांकडून हे एनर्जी डायव्हर्सिफिकेशन कसं करता येईल यासाठी आत्तापासून दीर्घकालीन प्रयत्न करणं आणि त्या अनुषंगाने जे आहे प्लॅन करून काम करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. तर ह्या सगळ्या युद्धामध्ये फक्त एक नाव चर्चेत येते की हॉर्मुझ समुद्रधुनी, ती इतकी महत्वाची का आहे? आता थोडासा जगाचा भूगोल आपल्याला समजून घ्यावा लागेल. आपण इथे भारत आहोत, ही सगळी पश्चिम आशियाई त्या ठिकाणी राष्ट्र आहेत. आपल्याला माहिती आहे की या पश्चिम आशियाई राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा ऊर्जेचा सप्लाय आपल्याला येतो. हा मध्ये जो आहे समुद्र आहे, आणि या समुद्रामध्ये एक अत्यंत चिंचोळा भाग आहे, त्याला आपण म्हणजे एक पर्शियन आखात आहे, आणि ते पर्शियन आखातामधून या अरबी समुद्राकडे जर त्या ठिकाणी यायचं असेल तर अत्यंत एक चिंचोळा भाग आहे, त्याला आपण म्हणतो होर्मुझची सामुद्रधुनी. आणि ही होर्मुझची सामुद्रधुनी जर जगाच्या नकाशामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहिली तर तिथे जे आहे फक्त 33 किलोमीटर एवढी रुंदी असणारा एक भाग आहे. म्हणजे या मोठ्या मोठ्या जहाजा तिथून जर जायच्या असतील, आणि म्हणजे दोन्ही बाजूने टू अँड फ्रो जर जायचं असेल तर या 33 किलोमीटरच्याच भागामधून त्या ठिकाणी जाता येईल. आणि त्यातल्या त्यात जहाजांना जाण्यासाठीचा जो नेव्हल पॅसेज आहे तो फक्त 4 किलोमीटरचा त्या ठिकाणी. आणि ही होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे, या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण हा देश त्या ठिकाणी बसलेला आहे.
म्हणजे इराणनं जर त्या ठिकाणी ठरवलं तर या होर्मुजच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या ज्या जहाज आहेत त्यावर अँटीशिप मिसाईल दागणं असो, त्यावर जे आहे ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणं त्या ठिकाणी असो, किंवा स्पीड बोटच्या माध्यमातून हल्ला करणं असो, या सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून होर्मुजच्या सामुद्रधुनीला ते चोक करू शकतात. मग आता इराणकडे जसं आपण म्हटलं की त्याच्यावर जे आहे आता जीवावर बेतलेलं आहे, आरपारची लढाई आहे, म्हणून तो काय करतोय, या होर्मुजच्या सामुद्रधुनीला चोक करण्याचा सुद्धा एक ऑप्शन त्याच्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याच्याचमुळे या होर्मुजच्या सामुद्रधुनीचं एवढं महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये जो तेलाचा सप्लाय होतो, 20% संपूर्ण जगाला होणारा तेलाचा सप्लाय याच होर्मुजच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांमधून होतो. भारताला मिळणारा ऑलमोस्ट 40 ते 50% तेलाचा सप्लाय याच होर्मुजच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांमधून होतो. म्हणून हे होर्मुजची सामुद्रधुनी महत्वाची आहे आणि त्याचं स्ट्रॅटेजिक रणनीतिक महत्व असल्यामुळे इराण त्याला चोक करू शकतो अशा प्रकारची जॉग्राफिकल पोझिशन असल्यामुळे होर्मुजची सामुद्रधुनी एवढी चर्चेमध्ये आलेली आहे. तर आता नरेंद्र मोदी यांनी म्हणाला की कोविड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती परिस्थिती नेमकी कोणती? आता खरं म्हटलं तर हा जो आहे 2-3 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये बोलत होते या सगळ्या विषयावर आणि कुठेतरी जे आहे लोकांचा, मीडियाचा, मी म्हणेल काही चॅनलचा सॉरी टू यूज आताताईपणा हा कुठेतरी याला कारणीभूत ठरतो. मुळात काय विषय होता, ज्यावेळेस नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये बोलत होते त्यावेळेस बोलताना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या विपरीत परिस्थितीचा एकूणच परिणाम हा संपूर्ण जगावर होतोय आणि भारत सुद्धा त्याला त्या ठिकाणी अपवाद नाही. आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे आहे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म मेजर्स त्या ठिकाणी घ्यावे लागतील. आणि मग बोलताना सांगितलं की हा प्रश्न एवढा मोठा आहे, जसं काही वर्षापूर्वी आपण कोविड-19चा जागतिक एक प्रकारे अस्थिरतेचा जागतिक स्तरावर झालेल्या या प्रश्नाचा मुकाबला त्या ठिकाणी केला होता, असाच काहीसा जागतिक प्रश्न या सगळ्या पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या माध्यमातून निर्माण होतोय. म्हणून कोविड-19 इज इक्वल टू जागतिक स्तरावरचा प्रश्न, जागतिक स्तरावरची अस्थिरता असा त्यांचा बोलण्याचा ओघ होता. पण दुर्दैवानं सामान्य लोकांनी, बऱ्याच साऱ्या लोकांनी आणि बऱ्याच साऱ्या चॅनल्सनी त्याला कसा रंग दिला, कोविड-19 इज इक्वल टू लॉकडाऊन. आपल्याला कोविड-19 दिसला की त्याला जे आहे एकच आपल्याला ते कोविड-19 पाहिल्या ते सगळं भयानक चित्र जे आहे लॉकडाऊनचं ते चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून तशा प्रकारचं जे इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. त्यातल्या त्यात भरीसभर म्हणून काय झालं की एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो पॅनिकी मोडमध्ये लोक पॅनिकी मोडमध्ये त्या ठिकाणी आले. रोज आपण पाहतोय की यस हल्ले होत आहेत, रोज आपण पाहतोय की पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते कमी कमी आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत, आपली डिपेंडन्सी जी आहे या राष्ट्रांवर, हे सगळं खरं त्या ठिकाणी. पण मग त्याच्या माध्यमातून लोकांनी काय केलं की बापरे असे हल्ले होत आहेत, हे युद्ध काही संपत नाही, चला पेट्रोल पंपवर भरा, जेवढी काही गाडीमध्ये पेट्रोल भरता येतं, जेवढं काही कारमध्ये पेट्रोल भरता येतं, आपण पेट्रोल भरू त्या ठिकाणी जे आहे घेऊन त्या ठिकाणी गेलो. बरं, आता यात जे आहे सरकार म्हणते की पॅनिकी मोडमध्ये येऊ नका, लोकांनी जे आहे अशा प्रकारे पॅनिक होण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, सरकार म्हणतंय ते सगळं त्या ठिकाणी करताय, पण सरकार स्वतः पॅनिकी मोडमध्ये काय येतंय, म्हणजे काही जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनानं अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी काढले की काही घाबरायचं कारण नाहीये. पण काय, तुमच्या 2 व्हीलरमध्ये तुम्हाला जे आहे 200 रुपयाचं पेट्रोल भरता येणार, तुमच्या 4 व्हीलरमध्ये तुम्हाला 2000 रुपयाचंच त्या ठिकाणी जे आहे पेट्रोल डिझेल भरता येणार. म्हणजे लोक विचार करतायत की हो लॉकडाऊन होणार, आणि जर सरकारतर्फेच लोकल प्रशासन जर अशा प्रकारे जर करत असेल, अशा प्रकारे जे आहे रिस्ट्रिक्शन, अशा प्रकारे बंधनं, अशा प्रकारे रेशनिंग करत असेल, म्हणजे कुछ तो गडबड है, दया कुछ तो गडबड है असे मानणारे लोक मग त्यांनी काय केलं की म्हणजे याचा संबंध जो आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन लागणार आहे, म्हणूनच रिस्ट्रिक्शन्स आहे, म्हणून लोक जे आहेत त्याला आणखीन गर्दी करतात. खरोखरच घाबरण्याचं काही कारण नाही. हां, याचा अर्थ काहीच प्रॉब्लेम नाही का, अत्यंत भयानक प्रॉब्लेम. कसा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी आपण चर्चा करतोय, आपलं खूप मोठं परावलंबित व पेट्रोलियम प्रोडक्टशी रिलेटेड, नैसर्गिक वायूशी संबंधित, एवढंच नाही हेलियम गॅसशी संबंधित, फर्टिलायझरशी संबंधित या पश्चिम आशियाई राष्ट्रांवर त्या ठिकाणी हार्डली जे आहेत 3 ते 4 आठवडे झालेले आहेत या युद्धाला. मग आता याचा परिणाम जो आहे खऱ्या अर्थानं आपल्याला 2 ते 3 महिन्यानंतर पाहायला मिळेल. लगेच याचा फटका आपल्याला बसेल का, त्याचं उत्तर नाही. साधारणतः जे आहे कमर्शियल गॅस सिलेंडर ज्याचा इम्पॅक्ट हॉटेलिंग इंडस्ट्रीवर होतोय तेवढा जर सोडला तर बाकी गोष्टींसाठी जे आहे विशेष चिंता करण्याची आज घडीला तरी गरज नाही. का, कारण साधारणतः एक 7 ते 8 आठवडे पुरेल, 50 ते 75 दिवस पुरेल एवढा जो आहे पेट्रोलचा साठा ऑलरेडी भारत सरकारकडे आहे, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. म्हणून जे आहे लगेच पेट्रोलच्या किमती वाढतील किंवा लगेच
जे आहे रेशनिंग त्या ठिकाणी होईल अशी कुठलीही शक्यता त्या ठिकाणी नाही. म्हणून पेट्रोलविषयी जे आहे घाबरण्याची गरज नाही. पण हे युद्ध असंच जर लांबलं तर येणाऱ्या काळामध्ये जो आहे त्या ठिकाणी फटका बसू शकतो. नंबर 1. दुसरी गोष्ट, इव्हन या क्षणाला जरी युद्ध त्या ठिकाणी संपलं तरी सुद्धा ज्या लॉजिस्टिक चेन डिस्टर्ब झालेल्या आहे, म्हणजेच काय, या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अलीकडे 1000हून जास्त जहाजा जे आहेत ते त्या ठिकाणी स्ट्रँड झालेले आहेत, एक प्रकारे अडकून पडलेले आहेत. एकाच दिवसात युद्ध संपलं म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जहाजा नाही जाऊ शकणार. त्याला पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि पुन्हा नॉर्मल्सीवर येण्यासाठी कमीत कमी 1 ते 3 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागेल. ऑलरेडी या पेट्रोलियम पदार्थाच्या किमती ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या आहेत त्याचाही फटका आपल्याला त्या ठिकाणी बसणारच आहे. म्हणजेच 2 ते 3 महिन्यानंतर ऑलरेडी आज जरी युद्ध संपलं तरी जी काही बर्बादी झालेली आहे, जसं कतरमध्ये जे आहेत त्या LNG रास लफान हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे एकूण 17% त्यांचं जे LNGचं प्रोडक्शन आहे ते हॉल्ट झालेलं आहे, थांबलेलं आहे. त्याला पुन्हा पूर्ववत येण्यासाठी तब्बल 5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागेल. मग जी बर्बादी झाली ती झालीच, त्याचा फटका आपल्याला बसणारच आहे. मग हे सगळं पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल आणि त्यावेळेस आपल्याला जाणवेल की ॲल्युमिनियमच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत, पॅकेजिंगशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या किमती वाढत आहेत, खताच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत, हेलियम जे मुख्यतः कम्प्युटर्स किंवा चिप्स मायक्रोचिप्स बनवण्यासाठी लागतं, कूलिंगसाठी लागतं, त्याच्या किमती त्या ठिकाणी त्याच्यात वाढत आहेत आणि पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढल्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होईल. म्हणून एकत्रित विचार करता लगेच जे आहे लॉकडाऊन झाला आणि लगेच त्याचा फटका त्या ठिकाणी बसला अशातला भाग नाही. किंवा म्हणजे कधी कधी जे आहे थोडीशी कीव पण मला येते, जे लोक तिथे उन्हा तानामध्ये जाऊन जे आहेत पेट्रोलसाठी पूर्णच्या पूर्ण भरून जेवढं काही त्या ठिकाणी भरता येईल तेवढा भरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. ते यासाठी की भरून भरून पेट्रोल जे आहे तुम्ही किती दिवसाचं भराल, 4 दिवस 5 दिवस, हा प्रश्न काही 4-5 दिवसामध्ये सुटणार आहे का? त्याचं उत्तर नाहीये. तुम्ही 4-5 दिवस जरी भरलं तरी जे आहे पुढचे कित्येक महिने हा प्रश्न आपल्याला भेडसावत राहणार आहे. महागाई त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून कुठेतरी काटकसर करणं हे आपल्या हातामध्ये आहे. दुसरे काही मोड असतील, पब्लिक ट्रान्सपोर्टनं त्या ठिकाणी जाणं, जरा ढेरी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी सायकलिंग करत कुठे आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं का, पायी जाता येतं का, असाही काही विचार आपण त्या ठिकाणी करावा. सगळंच्या सगळं गॅसवर त्या ठिकाणी करण्याच्या ऐवजी चुलीच्या माध्यमातून असेल किंवा काही कच्च्या पालेभाज्या ज्याच्या माध्यमातून सलाडच्या माध्यमातून हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी काही करता येईल का, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपदा में अवसर असं काही आपल्याला करता येईल का, हाही विचार करणं आवश्यक आहे. कारण हे संकट 1-2 दिवसाचं नाहीये, एका आठवड्याचं नाहीये. हे संकट जे आहे पुढच्या काही महिन्यांसाठी आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्याला काही बदल करावे लागतील आणि आय एम क्वाईट शुअर की भारत सरकार प्रयत्न करतंय. येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारत सरकार आणखीन काही मजबूत पाऊल त्या ठिकाणी त्याच्यात उचलेल आणि त्याच्या माध्यमातून हा जो क्रायसिस आहे, जागतिक स्तरावरचा क्रायसिस आहे, भारत सुद्धा अफेक्ट होणार आहे, पण या क्रायसिसमधून सुद्धा जे आहे आपण सही सलामत बाहेर पडू. तर हा सगळा कंटेक्स्ट होता. याला फक्त लॉकडाऊन म्हणून जे आहे लगेच सगळं उद्या बंद आणि जे आहे घरात आपण पॅक होणार आहे असं बिलकुल त्यातला भाग नाही. टप्प्याटप्प्यानं काही रिस्ट्रिक्शन्स आपल्यावर त्या ठिकाणी येतील, पण त्या रिस्ट्रिक्शन्सचं सोल्युशन काढणं, कुठेतरी जे आहे आपल्या जीवनशैलीमध्ये पॉझिटिव्ह बदल घालून स्वतःचाही फायदा करून घेणं आणि एका राष्ट्र निर्मितीसाठी सुद्धा भारताला जो फटका बसतोय त्यामधून सुद्धा बाहेर काढण्यासाठी मदत करणं, हे मला वाटतं आज घडीला अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. अखेरीचा प्रश्न की युद्ध केव्हा थांबेल? दिस इज $1 मिलियन क्वेश्चन. म्हणजे इव्हन तुम्ही त्या डोनाल्ड ट्रम्पला जरी विचारलं तरी त्या डोनाल्ड ट्रम्पकडेही त्याचा आन्सर त्या ठिकाणी नसेल की युद्ध कधी संपणार. मागच्या 10 दिवसापासून म्हणतोय की आम्ही युद्ध जिंकलेलं आहे, युद्ध जे आहे संपण्याच्या समीप आहे, पण प्रत्येक दुसऱ्या दिवशी काहीतरी नवीनच त्या ठिकाणी त्याच्यात निघतंय. म्हणून ते डोनाल्ड ट्रम्पलाही त्याचं उत्तर माहीत असेल का, आय डाऊट. पण एकूणच परिस्थिती पाहता माझं स्वतःचं जे अनालिसिस आहे किंवा जे काही जे मला त्या ठिकाणी वाटतं, फुल फ्लेज्ड जे वॉर आहे ते फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची केपेबिलिटी, क्षमता ही इराणकडे राहिलेली नाही. इराण युद्ध करतोय का? बिलकुल करतोय. इराण पुढचे काही आठवडे काही महिने युद्ध लढेल का? त्याचं उत्तर हो आहे. कसं? लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून, स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक करण्याच्या माध्यमातून, अशा माध्यमातून तो लढेल. पण फुल फ्लेज्ड म्हणजे 24/7 जे जबरदस्त हल्ले, त्या हल्ल्यांमध्ये ऑलरेडी इराणकडून कमी आलेली आहे. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे इराण त्याचा मुकाबला करू शकत नाही. नॅरेटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही कितीही म्हणा की इराण लढतोय, बिलकुल लढतोय, चिवटपणे लढा देतोय, ते सगळं त्या ठिकाणी ठीक आहे. पण प्रचंड नुकसान इराणच्या अर्थव्यवस्थेचं झालेलं आहे, प्रचंड नुकसान तिथल्या लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी त्यांना लोटावा लागेल. म्हणून यातून जर बाहेर निघायचं असेल तर खऱ्या अर्थानं कुठेतरी इराणला सुद्धा या युद्धामधून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ऑलरेडी ते सगळं चालू आहे. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्पला ऑलरेडी एक्झिट स्ट्रॅटेजी पाहिजे, त्याला बाहेर निघायचं आहे. म्हणून दोघांनीही एक एक पाऊल जर मागे आलं तर माझ्या मते लोकांना त्यांना दाखवावं लागेल की आम्ही जिंकलो. डोनाल्ड ट्रम्प दाखवेल की बघा
आम्ही जे आहे मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आमचे ऑब्जेक्टिव्ह साध्य केले, म्हणून आम्ही युद्ध जिंकलं आणि म्हणून आम्ही याच्यातून बाहेर पडतोय. दुसऱ्या बाजूला इराण त्या ठिकाणी दाखवेल की बघा, एवढा मोठा प्रयत्न केला, एवढा मोठे अमेरिकेसारखं राष्ट्र आमची सत्ता उलटण्यासाठी त्या ठिकाणी आले, कित्येक महिने झाले, आमची धर्माधिष्ठित राजसत्ता तशीच आहे, आम्ही सगळं देश म्हणून एकत्रित त्या ठिकाणी आहोत आणि आमची क्षमता बघा, आमच्यापासून 4000 किलोमीटर दूर असणाऱ्या दिएगो गार्शियावर जर आम्ही हल्ला करू शकत असू, तर आमच्या उत्तरेला असणाऱ्या 4000 किलोमीटरच्या युरोपच्या कुठल्याही राष्ट्रावर, अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आमच्याशी पंगा घेऊ नका. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा जे आहे इराण आम्ही जिंकलो असं प्रोजेक्ट त्या ठिकाणी करू शकतो. आणि दोघंही ज्यावेळेस असं प्रोजेक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतील की आम्हीच जिंकलो, इथेच कुठेतरी बॅक चॅनल डिप्लोमसीला, इथेच कुठेतरी या युद्धाला स्वल्प विराम, पर्पजफुली मी शब्द वापरतोय, फुल फ्लेज्ड वॉर हे येणाऱ्या काही काळामध्ये संपेल. कारण इराणची ती क्षमता राहिलेली नाही. अमेरिका सुद्धा फार दीर्घ काळासाठी हे युद्ध पुढे त्या ठिकाणी चालू इच्छित नाही, म्हणून फुल फ्लेज्ड वॉर कमी होईल, पण लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट हे येणारे कित्येक आठवडे त्या ठिकाणी सुरू राहील. या युद्धाला पॉज, स्वल्प विराम आपण पाहतोय. पहिले 5 दिवस होतं, आता डोनाल्ड ट्रम्पनं स्वतःच त्याला पुढे ढकललं, आणखीन 10 दिवस. असे पॉज वाढत वाढत जाणं, असे स्वल्प विराम जे आहे ते दीर्घ काळासाठी लागणं, ही परिस्थिती माझ्या मते नक्कीच पॉसिबल त्या ठिकाणी होईल. आणि एकूण परिस्थिती पाहता अमेरिका इराण विरुद्धच्या युद्धामधून बाहेर पडेल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करण्यासाठी जे स्पेशल मिलिटरी ऑपरेशन असेल, अमेरिका म्हणेल की हे सगळ्यांची जबाबदारी आहे, स्पेशली ज्यांना फटका बसतोय असे युरोपियन राष्ट्र असतील, नाटो सदस्य राष्ट्र असतील, आशियामधली काही राष्ट्र असतील, त्यांनी यामध्ये सहभाग नोंदावा. आणि त्यांनी जर तसं त्या ठिकाणी केलं तर आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करण्यासाठी स्पेशल मिलिटरी ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवू. म्हणून पहिली गोष्ट, फुल फ्लेज्ड इराणसोबतचं वॉर माझ्या मते लवकरच संपेल. लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट येणारे कित्येक आठवडे त्या ठिकाणी चालू राहील. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं पाहता कुठेतरी स्वल्प विराम, कुठेतरी जे आहे अशा प्रकारे पॉज त्या ठिकाणी चालत राहील. आणि तिसरी गोष्ट, माझ्या मते अमेरिका हळूच बाहेर त्या ठिकाणी निघेल, पण इस्रायल तुम लढते रहो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे पीछे है असं सांगून कुठेतरी पश्चिम आशियामधला इराण आणि इस्रायल हा संघर्ष येणारे काही आठवडे, काही महिने सुद्धा त्या ठिकाणी चालू राहील. 3 महत्त्वाचे मुद्दे मला त्या ठिकाणी वाटतात. जसं मी सांगितलं, अमेरिका स्वतःचं अंग काढून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल, पॉज मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, हा स्वल्पविराम मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आणि इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अमेरिका इस्रायलला पाठीमागून अशा प्रकारचा पाठिंबा देत राहील, अशी परिस्थिती मला दिसते. लवकरात लवकर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होणं, जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम कमीत कमी होणं, यामध्ये सगळ्या जगाचं हित आहे. जग सुद्धा त्याकडे जे आहे त्याच आशेनं पाहतंय आणि भारत सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे त्याच दृष्टीनं पाहतोय. थँक्यू सर, टाइम देण्याबद्दल, येण्याबद्दल मराठी पॉडकास्टमध्ये. बघत राहा मराठी पॉडकास्ट चॅनल. धन्यवाद.